मुलांनो, आज आपण युनिट्स ऑफ द रेट कॉन्स्टंट, हाफ लाईफ पिरियड फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि त्याच्यावरचा एकच प्रॉब्लेम सोडवणार आहोत. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम तुमच्याच पुस्तकातला. प्रथम युनिट डायमेन्शन्स ऑफ द रेट कॉन्स्टंट. आपण याच्यापूर्वीच्या मुलांना लेक्चरला रेट कॉन्स्टंटचं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर द फर्स्ट ऑर्डर इक्वेशन मी डिराईव्ह करून दाखवलंय. जर विसरला असाल आणखीन एकदा ते लेक्चर नीट पहा. काय होतं मुलांनो ते के रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू द 2.303 upon t is the time, k हा रेट कॉन्स्टंट log of initial concentration of the reactant and concentration left after time t. This is the initial. A0 is the initial, सुरुवातीला घेतलेला रिएक्टंट. उदाहरणार्थ A gives the product, ही रिएक्शन आहे असं आपण मानलं. जेव्हा रिएक्शन मी सुरू केली, जेव्हा टाइम 0, नुकतीच रिएक्शन सुरू केली, जेव्हाचा टाइम 0, आता त्यावेळेस जेव्हा रिएक्शन सुरू केली त्यावेळेस सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन, सुरुवातीचं प्रमाण रिएक्टंटचं, त्यालाच A0. समजा एक 75 सेकंद रिएक्शन चालली. 75 सेकंदानंतर द कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट बिहाइंड, पाठीमागे शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन AT. इट इज द कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट आफ्टर टाइम. किती वेळानंतर T? 75 सेकंद असेल, 90 सेकंद असेल, जो टाइम असेल तो इथे लिहायचा. आता या K चं युनिट डायमेन्शन, K कशात मोजायचा? आता मुलांनो याचं तर युनिट 0च होईल. सॉरी, याला युनिट असणारच नाही, युनिट लेस म्हणणार मी. युनिट लेस मुलांनो, याचं तर युनिट असणारच नाही, युनिट लेस. कारण अंशामध्ये कॉन्सन्ट्रेशन, छेदामध्ये कॉन्सन्ट्रेशन. फरक काय? A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, रिएक्शन सुरू करताना सुरुवातीला घेतलेला रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज A0. आणि AT कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट, T एवढ्या वेळानंतर शिल्लक राहिलं, म्हणजे हे पण कॉन्सन्ट्रेशन आणि हे पण कॉन्सन्ट्रेशन. समजा वरचं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटी मध्ये मोजलं, छेदातलं सुद्धा मोलॅरिटी मध्ये मोजलं, हे कॅन्सल होईल, म्हणून हे युनिटलेस. आता 2.303 एक कॉन्स्टंट आहे, ही संख्या कॉन्स्टंट. आणि मग छेदामध्ये राहिले टाइम. आता टाइम कशामध्ये मोजू शकतात? टाइम हा सेकंड मध्ये, मिनिट मध्ये, आवर्स मध्ये, डे मध्ये, इयर्स मध्ये. म्हणून केचं युनिट काय असणार? देअरफॉर युनिट ऑफ के काय असेल? केचं युनिट, जर टाइम तुम्ही सेकंड मध्ये मोजला, छेदामध्ये आहे म्हणून सेकंड अंशात आणलं, पर सेकंड किंवा पर मिनिट और पर आवर किंवा पर डे किंवा पर इयर. टाइम आपण सेकंड, मिनिट, आवर, डे, पर मंथ, पर इयर असं कशातही मोजू शकू आपण. म्हणून केचं युनिट हे केचं युनिट. मात्र हा के कोणाचा आहे? रेट कॉन्स्टंट. कोणासाठी? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी. हे चांगलं लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? आता मुलांना आपण हाफ लाईफ पिरियड पाहूया. पुढचा पॉइंट मुलांना, हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. मी इथं एक फर्स्ट ऑर्डर जनरल रिएक्शन घेतलेली आहे. ए हा रिएक्टंट आणि प्रॉडक्टला प्रॉडक्ट असंच नाव लिहिलंय. ही एक रिएक्शन आहे. जेव्हा मी रिएक्शन सुरू करणार, माझ्याकडे, किंवा मुलांना मी थोड्या वेळासाठी असं लिहितो, प्रॉडक्ट आपण बी असं म्हणूया.
कोणी असेल बी. बी हा प्रॉडक्ट, ए हा रिॲक्टंट. आता रिॲक्शन सुरू केली, माझ्याकडे फक्त एच असेल. जेव्हा रिॲक्शन आपण सुरू करतो आपण फक्त ए रिॲक्टंट घेतो, प्रॉडक्ट नाही घेत आपण मुलांनो, फक्त रिॲक्टंट. आता रिॲक्शन सुरू झाली, एचं कॉन्सन्ट्रेशन, वी नो दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट गोज ऑन डिक्रीजिंग, किंवा रिॲक्टंट डिसअपियर नाहीसा होतो, किंवा रिॲक्टंट कंझ्युम संपत जातो. रिॲक्टंट ए संपत जाणार, ऍट द सेम टाइम त्याच वेळेस मुलांनो प्रॉडक्ट तयार होत जाणार आहे. आता ह्या ए चा हाफ लाईफ म्हणजे ए जे सुरुवातीला घेतलंय ते निम्म व्हायला जेवढा कालावधी टाइम लागतो त्यालाच हाफ लाईफ किंवा हाफ लाईफ पिरियड असं म्हटलं जातं. उदाहरण समजा मी ए 1 किलो घेतला, 1 किलो मुलांनो चा अर्धा किलो, ए 1 किलो घेतला जेव्हा मी रिॲक्शन सुरुवात केली. बी तर घेतलाच नाही कारण आपण रिॲक्टंट घेतच नाही. ड्युरिंग द कोर्स ऑफ रिॲक्शनच्या दरम्यान प्रॉडक्ट हा निर्माण होतो, ऍपियर होतो, फॉर्म होतो. म्हणून आपण रिॲक्शन सुरुवात करू तेव्हा रिॲक्टंट असतो. आता रिॲक्टंट 1 किलो घेतला, त्याच्यातला अर्धा किलो संपला आणि अर्धा किलो शिल्लक राहिला. मग अर्धा किलो संपला त्यावेळेस अर्धा किलो कोण तयार झाला असेल, प्रॉडक्ट तयार झाला असेल. याच्यासाठी जेवढा वेळ लागतो दॅट इज हाफ लाईफ. समजा घेतानाच तुम्ही 100 किलो घेतला, 100 किलोचा 50 किलो व्हायला म्हणजे इनिशियल व्हॉट एव्हर मे बी द, समजा सुरुवातीलाच तुम्ही 1 ग्रॅम घेतला ए, त्याचा अर्धा ग्रॅम व्हायला जो कालावधी लागतो त्या कालावधीला, त्या टाइमलाच हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर असं मुलांना म्हटलं जातं. आणि या हाफ लाईफ साठी म्हणून हाफ लाईफ ऑफ द, मात्र कुठल्या रिॲक्शनला, ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन शिकलेलो आहोत, विसरला असाल, आता लक्षात येत नसेल ऑर्डर ऑफ रिॲक्शन, पाठीमागचा व्हिडिओ काढा, नीट पहा. मुलांनो इथं ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, ए चं रूपांतर बी मध्ये, ही एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे असं आपण मानलेलं आहे. आता मुलांनो या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन फॉल्स टू हाफ, निम्म व्हायला जो वेळ लागतो दॅट इज हाफ लाईफ. मग डेफिनेशन आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेली आहे, हाफ लाईफ ऑफ ए रिॲक्शन इज द टाइम रिक्वायर्ड. हाफ लाईफ ऑफ ए रिॲक्शन अर्थात कोणती रिॲक्शन घेतली तेही मी सांगितलं, फर्स्ट ऑर्डर. हाफ लाईफ ऑफ ए रिॲक्शन इज द टाइम रिक्वायर्ड, लागलेला वेळ कोणासाठी, फॉर द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन, त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, फॉर द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल, कमी होणे. किती कमी होणे, टू फॉल 1/2 ऑफ द इनिशियल व्हॅल्यू. सुरुवातीची जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्या निम्म व्हायला जेवढा वेळ लागतो मुलांना त्यालाच हाफ लाईफ. म्हणून परत एकदा डेफिनेशन, व्हॉट इज हाफ लाईफ, हाफ लाईफ ऑफ ए रिॲक्शन अर्थात फर्स्ट ऑर्डर, हाफ लाईफ ऑफ ए रिॲक्शन इज द टाइम रिक्वायर्ड, लागलेला वेळ, इज द टाइम रिक्वायर्ड फॉर द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन, या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल, कमी होणे, 1/2 निम्म कमी होणे, ऑफ द इनिशियल व्हॅल्यू. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन निम्म होण्यासाठी जर 100 किलो सुरुवातीला घेतला असेल, 50 किलो व्हायला किती वेळ लागतोय, किंवा सुरुवातीलाच तुम्ही 10 किलो घेतलं तर त्याच्या निम्म 5 किलो व्हायला किती वेळ लागतोय, किंवा सुरुवातीला 1 किलो घेतलं तर अर्धा किलो, समजा 5 ग्रॅम घेतलं तर 2.5 ग्रॅम व्हायला किती वेळ लागतोय, त्या वेळेलाच हाफ लाईफ. आता याचा फॉर्म्युला आपल्याला शोधून काढायचा आहे आणि महत्वाचे त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स, इंटिग्रेटेड रेट लॉ अँड द हाफ लाईफ पिरियड. मग आता इंटिग्रेटेड रेट लॉ
इक्वेशन माहित आहे, इक्वेशन लिहितो. K is equal to the rate constant for the first order 2.303 upon T log of A0 initial concentration and the AT concentration left after time T. Now putting the value. हाफ लाईफ साठी मुलांनो T1 हाफ हा सिंबॉल आहे. मग K इज इक्वल टू द 2.303. आता टाइम हाफ लाईफ T1 हाफ, द टाइम रिक्वायर्ड लागलेला वेळ फॉर द रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल 1/2 ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन और इनिशियल व्हॅल्यू, म्हणून T1 हाफ. यावेळेस मुलांनो लॉग ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तर कॉन्स्टंटच आहे A0. आता हे AT, व्हॉट इज AT? कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट आफ्टर टाइम. T एवढ्या वेळानंतर हे किती शिल्लक राहिलं? किती शिल्लक राहिलं? सुरुवातीच्या हाफ, निम्म शिल्लक राहिलं. मग सुरुवातीचं A0 आहे, तर मी या ठिकाणी लिहिल. मग इथं लिहून ठेवतो मुलांनो, T इज इक्वल टू T1 हाफ. जर T ची किंमत T1 हाफ घेतली तर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A आफ्टर टाइम T किती घेणार? A0 दॅट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय 2. हे कळलं का? T ची किंमत T1 हाफ ठेवली तर AT, व्हॉट इज AT? The concentration of A that is reactant left after time T आता किती घेतला? हाफ. मग कॉन्सन्ट्रेशन सुद्धा हाफ, निम्म झाले असणार. कशाच्या निम्म? इनिशियल व्हॅल्यू, सुरुवातीच्या निम्म. मग याच्या निम्म नीट पहा कसं लिहितोय. याच्या निम्म मुलांनो किती? A0 बाय 2, सुरुवातीच्या निम्म. मग हे कॅन्सल होईल मुलांनो. हे 2 अंशामध्ये काय शिल्लक राहिलं ते लिहितो आहे. देअरफॉर K इज इक्वल टू द 2.303 T1 हाफ. हे 2 अंशामध्ये आलं, देअरफॉर लॉग ऑफ 2. पुढे पहा लॉग ऑफ 2. आता 2चा लॉग तुमच्या लॉगच्या पुस्तकात पहा. 2चा तर पाहता येत नाही, 20चा पाहणार. मग हे इक्वेशन परत लिहितो आहे. K इज इक्वल टू द 2.303 अपॉन T1 हाफ इनटू द 2चा लॉग लिहायचा आहे. 2चा लॉग, 2चा कॅरेक्टरिस्टिक 0, 2चा पाहता येत नाही, 20चा पहा. 30/10 आहे. 30/10 2चा कॅरेक्टरिस्टिक. आता या दोघांचा गुणाकार तुम्ही करून पाहू शकता. 2.303 मल्टिप्लाइड बाय 0.30/10 यांचा गुणाकार तुम्ही करून पहा. तो गुणाकार येतोय 0.693 आणि हे T1 हाफ. आणि देअरफॉर K इज इक्वल, आता T1 हाफ काढायचं होतं ना आपल्याला, हाफ लाईफ. म्हणून हाफ लाईफ T1 हाफ इज इक्वल टू द 0.693. 0.693 हे K इकडे आणलं, T1 हाफ इकडे अंशात घेतलं. K, this is the final equation and this is the equation for half life. हाफ लाईफ काढण्यासाठी हे इक्वेशन पाठ करायचं इक्वेशन. याच्यावरचे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारतात. T1 हाफ दॅट इज हाफ लाईफ. एखाद्या रिएक्शनचं कॉन्सन्ट्रेशन, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन निम्म होण्यासाठी जेवढा वेळ लागतो. या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मच नाही. कॉन्सन्ट्रेशन टर्म नाही याचा अर्थ असा निघतो, हाफ लाईफ इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन. विच कॉन्सन्ट्रेशन? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ समजावून घेऊ. हाफ लाईफ इज इंडिपेंडंट ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आठवा, रिएक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण कुठल्या सिम्बॉलने दाखवायचो? A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल म्हणजे जेव्हा मी रिएक्शन सुरू केली तेव्हाचं कॉन्सन्ट्रेशन. A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन.
आणि एटी इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट लेफ्ट आफ्टर टाइम टी. टी एवढ्या वेळानंतर एचं शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन माहित आहे. आता मुलांनो या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मच नाहीये. कॉन्सन्ट्रेशन टर्म नाही याचा अर्थ असा की हाफ लाईफ इज अ इंडिपेंडंट. हाफ लाईफ अवलंबून नाही. कशावरती अवलंबून नाही? कॉन्सन्ट्रेशन वरतीच अवलंबून नाही. म्हणजे हाफ लाईफ इज अ कॉन्स्टंट. कळतंय का? अंशातली संख्या कॉन्स्टंट 0.693 ही एक कॉन्स्टंट आहे संख्या. 0.693 याची किंमत बदलत नाही. आणि के तर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट. कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट. आन्सर येणार कॉन्स्टंट. कॉन्स्टंट डिवायडेड बाय कॉन्स्टंट. T1 हाफ ची किंमत मुलांनो ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे कसं पहा, कन्सिडर ए रिॲक्शन. कुठली एक रिॲक्शन घ्या जी कशी असली पाहिजे मुलांनो? ती रिॲक्शन असली पाहिजे फर्स्ट ऑर्डर. कारण हे हाफ लाईफ पिरियड जो मी आता इक्वेशन सांगितलं हे फक्त फर्स्ट ऑर्डर साठी आहे. किंवा इंटिग्रेटेड रेट लॉ पुढे लिहिलंच होतं फॉर द फर्स्ट ऑर्डर. हे ही इक्वेशन k इज इक्वल टू 2.303 लॉग ऑफ a0 बाय at हे ही इक्वेशन फक्त कुठल्या ऑर्डरच्या रिॲक्शन साठी आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी. आता मुलांनो या इक्वेशनचा अर्थ काय निघतो? T1 हाफ म्हणजे हाफ लाईफ इज द कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आपण मानूयात ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. समजा या रिॲक्शनचा हाफ लाईफ थोड्या वेळासाठी मानूयात हा हाफ लाईफ आहे 15 मिनिट, 15 मिनिट एवढा हाफ लाईफ आहे. T1 हाफ ची किंमत आपण मानू एवढी आहे या रिॲक्शन साठी. हाफ लाईफ ची किंमत 15 मिनिट. याचा अर्थ काय होतो? हाफ लाईफ हा कॉन्स्टंट. म्हणजे कसं? समजा हाफ लाईफ ची किंमत 15 मिनिट प्रयोगानं काढता येते एक्सपेरिमेंट करून. म्हणजे मी जर ए 100 किलो घेतला, 100 किलोचा 50 किलो व्हायला 15 मिनिट लागतात. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 किलो आहे, त्याचा हाफ निम्म व्हायला 15 मिनिट. कारण T1 हाफ लाईफ किती आहे त्या रिॲक्शनचा? 15 मिनिट आहे. समजा तुम्ही घेताना 25 किलो घेतलं म्हणजे ए सुरुवातीला इनिशियली 25 किलो घेतला तर त्याचा 25 किलोच्या निम्म 12.5 किलो. मग 25 किलोचं 12.5 किलो निम्म व्हायला देखील 15 मिनिट लागतात. 1000 किलो घेतला, 1000 किलोचं 500 किलो व्हायला सुद्धा 15 मिनिट नव्हे. 1 ग्रॅम घेतला, 1 ग्रॅमचा अर्धा ग्रॅम व्हायला देखील 15 मिनिट. म्हणजे हाफ लाईफ कोणासाठी? फर्स्ट ऑर्डर साठी कॉन्स्टंट आहे, तो बदलत नाही. त्या रिॲक्शन साठी पर्टिक्युलर दॅट रिॲक्शन, त्या रिॲक्शन साठी हाफ लाईफची किंमत नेहमी कॉन्स्टंट असते, ती कधीच बदलत नाही. कारण इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मच नाही. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 किलो घेतलं काय, 25 किलो घेतलं काय, 1000 किलो घेतलं काय, किंवा 1 ग्रॅम घेतलं काय, सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन कितीही घ्या त्याचं निम्म व्हायला बरोबर जेवढा वेळ लागतो तो हाफ लाईफ. मग त्याच्या निम्म व्हायला रिॲक्शन तीच आहे, फक्त इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मी बदलतोय. रिॲक्शन हीच. एकदा 100 किलो घेऊन रिॲक्शन केली, एकदा 1000 किलो घेऊन केली, एकदा 25 किलो, एकदा 1 ग्रॅम. सुरुवातीचं किती घ्या, 100 किलो घेतलं, 50 किलो व्हायला 15 मिनिट. मुलांना 1000 किलो घेतलं, 500 किलो व्हायला 15 मिनिट. 25 किलो घेतलं, 12.5 किलो व्हायला 15 मिनिट. 1 ग्रॅम घेतलं, त्याचा अर्धा ग्रॅम व्हायला 15 मिनिट. म्हणजे हाफ लाईफ फर्स्ट ऑर्डर साठी ऑलवेज कॉन्स्टंट. रिझन विचारतील का बरं असं? कारण हाफ लाईफच्या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मच नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती का असेना, हाफ लाईफ नेव्हर चेंजेस. हाफ लाईफ कधीच बदलत नाही. म्हणून परत एकदा डेफिनेशन, हाफ लाईफ
कोणासाठी ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हाफ लाईफ ऑफ हे रिॲक्शन, एखाद्या रिॲक्शनचा हाफ लाईफ म्हणजे फर्स्ट ऑर्डरचा हाफ लाईफ ऑफ हे रिॲक्शन इज द टाइम रिक्वायर्ड, लागलेला वेळ. मग तुम्ही सेकंड मध्ये मोजू शकता, मिनिट मध्ये, आवर्स मध्ये, कुठल्याही टाइम. इज द टाइम रिक्वायर्ड फॉर द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टू फॉल 1/2 ऑफ द इनिशियल व्हॅल्यू. सुरुवातीच्या व्हॅल्यूच्या किमतीच्या निम्म व्हायला जेवढा कालावधी लागतो, जेवढा वेळ लागतो, त्यालाच हाफ लाईफ असं म्हटलेलं आहे. कळलं सर्वांना? याच्यावरचा महत्वाचा फॉर्म्युला, एक प्रॉब्लेम सोडून दाखवतो मुलांना. आता 2 फॉर्म्युले चांगले पाठ करा. आधी ते डिराईव्ह कसे करायचे करून दाखवलं, हाफ लाईफ डिराईव्ह सोडून दाखवला. याच्या आधीचा व्हिडिओ लेक्चर मधला मुलांना इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन काय आहे, हे इक्वेशन, हे इक्वेशन आहे मुलांना. K इज इक्वल टू द K रेट कॉन्स्टंट 2.303/T लॉग ऑफ A0/AT. हे एक डेरिवेशन चांगलं लक्षात ठेवा. हाफ लाईफचं हे डेरिवेशन आणि फायनल हाफ फॉर्म्युला T1/2 0.693 डिवायडेड बाय K, वेर K इज द रेट कॉन्स्टंट. प्रॉब्लेम सोडू, तुमच्याच पुस्तकातला पुस्तक उघडा मुलांनो. पेज नंबर 129, ट्राय धिस, आणि चौकोनामध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे. तो प्रॉब्लेम मधल्या गिवन व्हॅल्यू, दिलेल्या गोष्टी मी लिहून काढतो. द हाफ लाईफ ऑफ ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, डायरेक्ट हाफ लाईफ, एक रिॲक्शन आहे. रिॲक्शन कोणची का असे ना, तुमचं बोर्डाचं पुस्तक आहे मुलांना, त्याच्यातला प्रॉब्लेम सोडवतोय. रिॲक्शन कुठली का असे ना, त्यांनी म्हटलंय द हाफ लाईफ गिवन, दिलेल्या गोष्टी लिहून काढतोय मी. हाफ लाईफ दॅट इज T1/2 इज इक्वल टू द किती दिलेला आहे, हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन अर्धा मिनिट, 0.5 मिनिट्स, म्हणजे अर्धा मिनिटामध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हाफ, निम्म होत आहे. कॅल्क्युलेट टाइम नीडेड, मला ही गोष्ट फाइंड. आता तुम्हाला काय काढायला सांगितलं, एवढं दिलेलं आहे, फाइंड विचारलेलं आहे. फाइंड कॅल्क्युलेट टाइम नीडेड, टाइम, आता टी विचारलेला आहे, दिलाय काय रे, हाफ लाईफ. टाइम विचारलेला आहे. हे फर्स्ट 2 गोष्टी विचारल्या, नंबर 1 म्हणतो मला. कॅल्क्युलेट टाइम नीडेड फॉर द रिॲक्टंट टू रिड्यूस टू 20%. मुलांनी ते रिॲक्शन लिहितोच. ही रिॲक्शन A gives product, ही रिॲक्शन आहे असं आपण मानूया. या रिॲक्शनचा हाफ लाईफ दिलाय अर्धा मिनिट आणि विचारले टाइम टू रिड्यूस टू हाफ, असं वाक्य रचना फार महत्वाची आहे. कॅल्क्युलेट टाइम नीडेड फॉर द रिॲक्टंट टू रिड्यूस टू 20, हाफ नव्हे, टू रिड्यूस टू 20%, म्हणजे 20% मुलांना शिल्लक राहिलं. म्हणजे सुरुवातीला टू रिड्यूस टू 20%, ए 20% राहिलं शिल्लक, टू रिड्यूस टू 20%, 20% राहिलं, म्हणजे सुरुवातीला किती टक्के घेतलं होतं, ए 100% घेतलं, जे काय आहे ते. आता शिल्लक राहिलं टू रिड्यूस टू 20%, 20% शिल्लक राहिलं. म्हणून या ठिकाणी मी काय लिहीन मुलांना, म्हणजे मुलांना काय काय दिलंय तुम्हाला, टू रिड्यूस टू 20%, म्हणजे ए शिल्लक राहिलं, शिल्लक राहिलेलं आपण ए कुठल्या सिम्बॉलने दाखवतो मुलांना, AT, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट आफ्टर टाइम, टी एवढ्या वेळानंतर, तो टीच काढायचा आहे. किती शिल्लक राहिलं, 20% शिल्लक राहिलं. म्हणजे सुरुवातीचं किती असणार दिलेलं नाही प्रॉब्लेम मध्ये, हे दिले 20% शिल्लक राहिलं. म्हणजे सुरुवात जेव्हा केली तेव्हा किती पर्सेंट असणार, अर्थातच 100% असणार.
म्हणून इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण स्वतःहून किंमत घ्यायची. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 मस्ट बी 100%. सुरुवातीचं 100%च असायला पाहिजे. आणि ते त्यांनी असं म्हणले टी एवढ्या वेळेनंतर 20% शिल्लक राहिलं. टी एवढ्या वेळेनंतर म्हणजे किती टाइम लागला? सुरुवातीला 100% होतं, 20% शिल्लक राहिलं म्हणजे 80% डिकम्पोज संपलं. किती वेळ लागला ही एक गोष्ट विचारली. आणि दुसरं आणखीन एक विचारलेलं आहे याच प्रॉब्लेम मध्ये, अमाऊंट डिकम्पोज, द अमाऊंट डिकम्पोज इन 55 सेकंड. अमाऊंट डिकम्पोज इथे शब्दातच लिहितो, अमाऊंट डिकम्पोज्ड, अमाऊंट डिकम्पोज इज इक्वल टू द, किती अमाऊंट डिकम्पोज, डिकम्पोज मराठीमध्ये विघटन होणे, नाश होत जाणे, संपत जाणे. अमाऊंट डिकम्पोज किती अमाऊंट संपली, शिल्लक नाही बरं काय विचारली, किती अमाऊंट संपली. जसं वरच्या प्रॉब्लेम मध्ये पहा म्हणजे तुम्हाला कळेल. इनिशियल सुरुवातीला घेतलं 100%, त्यांनी म्हटलंय टू रिड्यूस टू, 100चं 20% राहिलं म्हणजे किती टक्के संपलं रे? ते संपलं 80% डिकम्पोज संपलं, शिल्लक राहिले 20%. इथं शिल्लक नाही विचारलं. अमाऊंट डिकम्पोज वरच्या प्रॉब्लेम मध्ये नाही विचारलं. जर विचारलं असतं तर किती टक्के डिकम्पोज संपलं, 80% संपलं. त्या 3 गोष्टी लक्षात आल्या का? घेतलं होतं सुरुवातीला 100%, शिल्लक राहिलं लेफ्ट बिहाइंड, लेफ्ट बिहाइंड म्हणजे पाठीमागे शिल्लक राहिलं 20%. तर डिकम्पोज संपलं किती? 80% संपलं. आता इथे किती टक्के संपलं? अमाऊंट डिकम्पोज हे विचारलंय किती वेळामध्ये, तर टाइम त्यासाठी दिलाय 55 सेकंड. बरोबर 55 सेकंदामध्ये. सेकंड टाइम सेकंड मध्ये दिलेला आहे 55 सेकंड मुलांना. आता इथं टाइम सेकंड मध्ये, इथं मिनिट मध्ये, मग हा पण सेकंड मध्ये करूयात. मग T1 हाफ असं लिहितो. अर्धा मिनिट म्हणजे किती सेकंड मुलांनो? 30 सेकंड. लक्षात आलं? तर आता आपण पहिलं प्रॉब्लेम सोडूयात मुलांना. पहिला प्रॉब्लेम पहा. प्रथम तुम्हाला टाइम काढायचा आहे. मग टाइम काढायचा असेल तर फॉर्म्युला मुलांनो, प्रथम इंटिग्रेटेड रेट लॉ लिहून काढतो. इंटिग्रेटेड रेट लॉ काय आहे? इंटिग्रेटेड रेट लॉ K is equal to the 2.303 upon T into the log of initial concentration A0 upon concentration left after time T. आता T काढायचे. पहिला प्रॉब्लेम सोडवतोय मी. फर्स्ट तुम्हाला टी काढायचं म्हणून रिअरेंजिंग हा फॉर्म्युला रिअरेंज करतो. देअरफॉर टाइम इज इक्वल टू द 2.303 अपॉन के छेदामध्ये घेतलं के इनटू द लॉग ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट आफ्टर टाइम टी ऑफ द रिएक्टंट. बरोबर. आता मुलांना इथं टाइम काढायचा असेल तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट शिल्लक राहिलेलं हे दोन्ही दिलेलं आहे. इनिशियल आणि लेफ्ट दोन्ही माहित आहे. के माहित नाही, आधी के काढावा लागेल. मग के कसा काढणार? हाफ लाईफच्या सहाय्यानं. म्हणून इकडे जागा सोडली मी. मग T1 हाफचा फॉर्म्युला आत्ताच डिराइव्ह करून दाखवला. काय आहे फॉर्म्युला? पार्ट पाहिजे. T1 हाफ इज इक्वल टू द 0.693 अपॉन के. के काढायचा इथं ठेवण्यासाठी. मग के दॅट इज रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू द 0.693 डिवायडेड बाय के ची किंमत T1 हाफ इकडे येईल. T1 हाफ पुटिंग द व्हॅल्यू 0.693 अपॉन T1 हाफ किती
30 सेकंड. आता मला एवढं मी लॉगच्या सहाय्याने सोडून दाखवतो. सर्वांनी लॉग टेबल आणला असेल, बऱ्याच दिवसाचा गॅप पडलाय म्हणून एवढ्या लॉगच्या किमती लिहितो मी या ठिकाणी. उघडा लॉग बुक तुमचं. आता इथं भागाकार आहे, लॉगची मुलांना वजाबाकी होणार. अंशातल्या किमतीचा लॉग वजा 30 चा लॉग. आता मुलांना या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहित आहे, शिकवलेला आहे. या संख्येचा कॅरेक्टरिस्टिक बार वन. जर इथं पॉइंट समजा 693 एवढी संख्या असते तर कॅरेक्टरिस्टिक किती आला असता? 2. इथं पॉइंट आला असता तर कॅरेक्टरिस्टिक 1. इथं आला असता तर 0. आता पॉइंट इथं आहे 0 पेक्षा 1 ने कमी म्हणजे -1, दॅट इज बार वन. मग 69चा 3 मध्ये लॉगच्या कॉलम मध्ये पहा तुमच्या पुस्तकामध्ये 69चा 3 मध्ये 8407 8407. आता भागाकार आहे, लॉगची वजाबाकी. आता 30 दोन अंकी संख्या कॅरेक्टरिस्टिक 1 माहित आहे. 30 चा शून्यात पाहतो लॉग. 4771 नीट लक्ष द्या, वजाबाकी करायची आपल्याला, भागाकार आहे म्हणून. 7 मधून 1 गेले 6, 10 तून 7 गेले 3 चा 1, 14 तून 8 गेले 6, 8 मधून 5 गेले 3. आता मुलांना हे वजा 1 आहे, बार वन म्हणजे वजा 1, आणि याला हे मायनस साइन आहे. -1 -1 -2 म्हणजे लॉगॅरिथमच्या भाषेमध्ये बार 2. याचा अँटी लॉग बघायचा. बार 2 अँटी लॉग 0.36 चा 3-6 मध्ये पहा बरं. 0.36 चा 3 आणि 6 मध्ये 6 मध्ये पण 3 आहे म्हणजे 23-10. आणि मुलांनो मग हे बार 2 सरळ पहिल्या डिजिटच्या नंतर पॉइंट आणि इंटू 10⁻². हे बार 2 आहे -2. मग इथे किंमत लिहितो मुलांनो. के ची किंमत किती आली? देअरफॉर के इज इक्वल टू, के रेट कॉन्स्टंट आहे, के इज इक्वल टू द 2.310 इंटू 10⁻². आत्ताच आपण पाहिलं युनिट ऑफ द रेट कॉन्स्टंट के, याचे युनिट पर टाइम म्हणून पर सेकंड किंवा मिनिट मध्ये असेल तर पर मिनिट, पर आवर, पर डे या पद्धतीने ही किंमत. ठीक आहे, के ची किंमत मिळाली. आता ह्या किमती तर ठेवतो मी. देअरफॉर टी इज इक्वल टू द, आपल्याला टी काढायचा होता, के नव्हता. देअरफॉर टी इज इक्वल टू द 2.303 अपॉन के ची किंमत आता आपल्याला मिळाली 2.310 इंटू 10⁻² लॉग ऑफ A0 किती दिलेला आहे? 100 डिवायडेड बाय 80 किती आहे? 20. बरोबर, 20×5 100. मग लॉग ऑफ 5 परत एकदा लिहून काढतो. therefore t is equal to the 2.303 into the log of 5. 5 चा कॅरेक्टरिस्टिक 0. आता 5 चा बघता येत नाही लॉग म्हणून 50 चा शून्यामध्ये पहा. 50 चा शून्यामध्ये किती आहे? 69 आणि छेदामध्ये 2.310 इंटू 10⁻². आता परत मुलांनो एवढं आपल्याला लॉगच्या सहाय्याने सोडवायचंय. मी इकडे सोडून दाखवतो. पहा मुलांनो, हे लॉगच्या सहाय्याने सोडून दाखवतोय. आता अंशामध्ये दोन संख्येचा गुणाकार आहे. दोन संख्येचा गुणाकार
म्हटल्यानंतर त्या दोन संख्येची बेरीज होईल लॉगची. आता 2.303 कॅरेक्टरिस्टिक 0 23चा 03 मध्ये बघतो. लॉग 23चा 0 आणि 3 मध्ये आहे 6. 17 आणि 6 23 म्हणजे 36 23 2.303 चा लॉग प्लस या संख्येचा लॉग 0.6990 कॅरेक्टरिस्टिक बार 1 याचा 69चा 9 मध्ये बघणार याचा 69चा 9 मध्ये आहे 8445. या दोघांची बेरीज करतोय आता मी, कारण इथं गुणाकार असले की लॉगची बेरीज होते. 5 आणि 3 8, 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 8 आणि 4 12 आणि 1. आता इथं पहा, हे -1 आहे. हे 1 ला हे साइन असतं मुलांना. -1 बार 1 म्हणजे -1, -1 अधिक 1 0, बरोबर, मायनस. आता या संख्येचा लॉग, आता जेव्हा 10⁻⁴ जेवढी तेवढा कॅरेक्टरिस्टिक बार 2. आणि मुलांनो 2.310 याचा आपल्याला लॉग पाहायचा, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक हा कॅरेक्टरिस्टिक 10⁻⁻² चा कॅरेक्टरिस्टिक बार 2 आणि याचा 23चा 1 मध्ये बघणार मी. 23चा 1 मध्ये 36 वजाबाकी करतोय बरं का मुलांना. आता 8 मधून 6 गेले 2, 6 मधून 3 3, 10 मधून 6 गेले 4, इथं हातचा 1 आला. 12 मधून मुलांनो हे 4 गेले, मग 8 आले, इथं हातचा 1. आता मुलांनो हे वजा आणि हे वजा हे +2 आलं. हे +2 आणि हे वजा चिन्ह याला सुद्धा आहे. जसे प्लस चिन्ह या 1 ला होतं, हे मायनस साइन या 1 ला आहे. +2 -1 मुलांना हे आलं +1 म्हणून इथं 1 आलं. मग आता याचा अँटीलॉग पाहूयात आपण. याचा अँटीलॉग 0.84चा 3-2 मध्ये अँटीलॉग पाहतो. अँटीलॉगच्या कॉलम मध्ये गफलत होते नाही तर. मुलांना आता या संख्येचा अँटीलॉग पाहायचा आहे. पॉइंटच्या पुढच्या संख्येचा आपण अँटीलॉग बघतो. 0.84चा 3 आणि 2 मध्ये, 0.84चा 3 मध्ये 69 66 आणि 2 मध्ये आहे 3 66 आणि 3 69 म्हणजे 69. आता इथे 1 आलं, किती डिजिट नंतर 1 अधिक 1 2 डिजिटच्या नंतर पॉइंट, इथं पॉइंट येईल. म्हणजे टाइम किती आला, टाइम इज इक्वल टू द 69.69 आणि टाइम आपला सगळा आता आपण सेकंड मध्ये घेतला होता मुलांना. इथं सुद्धा सेकंड, इथं सुद्धा सेकंड्स मध्ये, म्हणून टाइम मिळाला एवढे सेकंड्स. मुलांना पहिल्या प्रॉब्लेमचं उत्तर मिळालं आपल्याला. इथं लिहून ठेवतो टाइम 0. टाइम आन्सर पहिलाच आपल्याला मिळालं 69.69 सेकंड्स. आता मुलांना अमाऊंट डिकम्पोज, आता दुसरा न्यूमेरिकल याच्यातला दुसरा सब पॉइंट मी सोडून दाखवतो. अमाऊंट डिकम्पोज कसं काढायचं फार महत्वाचं आहे मुलांना. काल परवाच नवनीत पब्लिकेशनचे गाईड आलेले आहेत बाजारात, टार्गेटचे येतीलच. त्याच्यात हा प्रॉब्लेम सोडून दाखवलाय, पण फायनल उत्तर त्यांचं चुकलेलं आहे एवढं मी हमखास कॅमेऱ्याच्या समोर बोलतोय. हमखास त्यांचं उत्तर चुकलेलं आहे जे सध्या गाईड बाजारात आले त्याच्यात. तर मी करेक्ट उत्तर कसं असेल हे तुम्हाला इथं काढून दाखवतो आहे. आणि मुलांनो, आणि हे नवनीतवाल्यांना सुद्धा मी पत्र लिहून कळवलेलं आहे की तुमचं नवनीत मधलं जे उत्तर दिलेलं आहे आता 2 दिवसापूर्वी बाजारात आलेल्या नवनीत मध्ये, तुम्ही दुकानात गेला तर मिळेल, त्यातलं उत्तर चुकलंय या प्रॉब्लेमचं फायनल उत्तर.
त्या दुसऱ्याचं, पहिल्याचं त्यांनी बरोबर काढलं. नवनीत मध्ये सुद्धा एवढंच उत्तर आहे. पण या दुसऱ्या प्रॉब्लेमचं उत्तर त्यांचं चुकलेलं आहे. ते मी बरोबर कसं आहे काढून दाखवतो. पहा, अमाऊंट डिकम्पोज. मग इंटिग्रेटेड रेट लॉ माहित आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ K इज इक्वल टू द 2.303 अपॉन T log of initial concentration divided by concentration left after time t. आता काय विचारलंय, 55 सेकंदानंतर अमाऊंट डिकम्पोज किती संपलंय मुलांनो. देअरफॉर रिअरेंजिंग हे इक्वेशन, हे टी इकडे आणतो, 2.303 इकडे आणतो, काय शिल्लक राहील पहा, इथं शिल्लक राहील log of initial concentration and concentration left after time t. जर t इकडे आणलं तर पहा t अंशात जाईल, k into the t हे छेदात जाईल, 2.303. आता दिलेल्या किमती टाकतो. t माहिती आहे, टाइम दिलाय, k याच्या आधीच्या आपण प्रॉब्लेम मध्ये काढलं. पुटिंग द व्हॅल्यू, k ची किंमत 2.310 into 10⁻⁻². मी पुसून टाकला आता फळ्यावरचं. आपण k ची किंमत काढलेली आहे, एकदा पहा. इंटू द टाइम दिलेलाच आहे 55 सेकंड डिवायडेड बाय हा कॉन्स्टंटच आहे 2.303 इज इक्वल टू द लॉग ऑफ initial concentration divided by concentration left after time t. ठीक आहे. आता मुलांनो एवढा भाग मी लॉगच्या सहाय्याने सोडून दाखवतो. इथं एवढा भाग, आता 2 पॉइंट मुलांनो या पहिल्या ह्या इथं दोन संख्याचा गुणाकार, 55 एक संख्या आणि 2.310 into 10⁻⁻² ही एक संख्या इथं करून दाखवतो. या संख्येचा आता आपण पाहायला पण होता, तर परत एकदा 10⁻⁻² चा कॅरेक्टरिस्टिक बार 2, 23 चा 1 मध्ये मुलांना 36 अधिक 55 मल्टिप्लाय केले, गुणलेला आहे, गुणाकार असला की लॉगची बेरीज. 55 दोन अंकी संख्या, कॅरेक्टरिस्टिक 1. 55 चा शून्यामध्ये पहा. आता 55 चा शून्यात 74 0 4. प्रथम बेरीज करतो यांची. 6 4 10, 3 आणि 1 4, 6 4 10, 7 3 10 आणि 1 11. आता इथं पहा, हे प्लस साइन या 1 ला पण आहे, हे प्लस साइन या 1 ला पण आहे, म्हणजे हे +2 आणि हे -2, +2 -2 हे 0. कळलं. आता खालच्या संख्येचा भागाकार आहे म्हणजे वजाबाकी, याचा लॉग वजा करणार, कॅरेक्टरिस्टिक याचा 0. परत 23 चा 0 आणि 3 मध्ये बघणार, 23 चा 0 आणि 3 मध्ये 6 म्हणजे 36 23. तर हे पाठच करायचं, याचा लॉग 2.303 36 23 वजाबाकी करतो. 7 1 4 7 1. मुलांना आता हे मायनस साइन या 1 ला आहे म्हणून इथं बार 1. या संख्येचा अँटी लॉग बघतो मी आता. 0.74 चा 1 आणि 7 मध्ये, 0.74 चा 1 आणि 7 मध्ये, 7 मध्ये आहे 9 9 8 2 16 17 55 17. उत्तर आलं 55 17.
म्हणजे पॉइंट इथे येईल मुलांना. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता इंटू जेवढं बार असेल 10⁻⁻1 किंवा हेच 0.5517 म्हणजे काय आलं पहा. हे एवढं सोडून मग इकडे लिहितो मुलांना 55 0.5517 इज इक्वल टू लॉग ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट आफ्टर टाइम टी. आता टेकिंग अँटी लॉग ऑफ द बोथ साइड, दोन्ही बाजूचा अँटी लॉग घेतला तर अँटी लॉग ऑफ 0.5517 इज इक्वल टू द, इकडे काय शिल्लक राहील, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट आफ्टर टाइम टी. आता याचा अँटी लॉग पॉइंटच्या पुढच्या संख्येचा 0.55 1 आणि 7 मध्ये पाहतो. 0.55 1 आणि 7 मध्ये 6 आहे. 6 म्हणजे 3562. इथं पॉइंट इज इक्वल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन लेफ्ट आफ्टर टाइम टी. इज इट क्लिअर? आता A0 तर नेहमी कॉन्स्टंटच मुलांना. A0 कॉन्स्टंट म्हटल्यानंतर आपल्याला AT काढायचं आहे. प्रथम AT काढून घ्यावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A आफ्टर टाइम T इज इक्वल टू A0 कॉन्स्टंट नेहमी 100% इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि छेदात आणतो 3.562. therefore AT is equal to the मुलांना आता तुम्ही एवढं लॉगच्या साहाय्याने सोडून दाखवा बरं 2 मिनिटांमध्ये. तुम्हाला 2 मिनिट वेळ. कसं सोडवणार लॉगच्या साहाय्यानं? 100 भागिले 3.562 म्हणजे 100चा लॉग वजा 3.562. मुलांनो एवढं सोडून दाखवा तुम्ही लॉगच्या साहाय्यानं. आता कॅल्क्युलेटरने करून पहा आणि तेच लॉगने करून पहा, सारखेच आन्सर येतील. कसं करणार हे? 100चा लॉग इथं भागाकार आहे, लॉगची वजा बाकी होईल. 100चा लॉग मायनस 3.562 चा लॉग आणि अँटी लॉग पहा. तुम्ही करून पहा 2 मिनिट तुम्हाला वेळ. 28.07% हे आन्सर आलं इथं. मुलांना आपल्याला मात्र अमाऊंट डिकम्पोज्ड काढायची, अमाऊंट लेफ्ट नाही काढायची. दिस इज द अमाऊंट लेफ्ट आफ्टर टाइम टी. That is the concentration of A after time T. T एवढ्या वेळानंतर शिल्लक राहिलं, आपल्याला शिल्लक नाही विचारली. डिकम्पोज ज्याचं विघटन झालंय, जे संपलेलं आहे ते काढायचं. मग कसं काढणार? सुरुवातीला मुलांना सुरुवातीचं 100 हे शिल्लक राहिलेलं म्हणजे संपलं किती? Therefore परत एकदा लिहितो अमाऊंट डिकम्पोज. अमाऊंट डिकम्पोज इज इक्वल टू द 100 मधून ते वजा करायचं. 100 मायनस शिल्लक किती आहे? 28.07 इज इक्वल टू हे किती येईल? 100 मधून 28.7 गेलं तर 71.93%. दिस इज द करेक्ट आन्सर. नवनीत मधला आन्सर मुलांना चुकलेला आहे ते एकदा पहा. म्हणून अमाऊंट डिकम्पोज किती आन्सर यायला पाहिजे? 71.93%.
हे 2 आपल्याला गोष्टी विचारलेल्या होत्या. इट इज करेक्ट. लक्षात आलं? थँक्यू.